2016 मध्ये MMA स्टार कॉनर मॅकग्रेगर ज्यावेळेस फुटबॉल प्लेअर रोनाल्डोला भेटतो त्यावेळेस कॉनर त्याला एक प्रश्न विचारतो. Your own jet. त्यावेळेस रोनाल्डो त्याला उत्तर देतो, माझ्याकडे एक सुंदर असं प्रायव्हेट जेट आहे. त्यावर कॉनर त्याला बोलतो, Want to get a jet someday? खरी मजा त्यानंतर येते जेव्हा ही चर्चा फोर्ब्सच्या द मोस्ट पेड ॲथलीट्स पर्यंत पोहोचते. But one of the Forbes list, I was like number 35. आणि त्यावेळेस कॉनर एक भविष्यवाणी करतो. Maybe next year I get there. आणि यावेळेस रोनाल्डोचं अर्निंग असतं $88 मिलियन आणि कॉनरचं अर्निंग असतं $22 मिलियन. त्यामुळं रोनाल्डो सुद्धा हसत हसत त्याला बोलतो. आता सगळ्यांना आतुरता असती येणाऱ्या पुढच्या वर्षाची. ज्यावेळेस पुढच्या वर्षी फोर्ब्सची लिस्ट आली त्यावेळेस कॉनर हा रोनाल्डोच्या आजूबाजूला सुद्धा नसतो. तेच वर्ष काय, येणारी पुढची कित्येक वर्ष कॉनर हा कुठेही दिसत नाही. तो गया कहाँ? पण ज्यावेळेस 2021ची फोर्ब्स लिस्ट येते त्यावेळेस 3 नंबरला असतो रोनाल्डो, 2 नंबरला असतो मेस्सी आणि 1 नंबरला असतो कॉनर मॅकग्रेगर. मित्रांनो, कॉनर हा ज्यावेळेस रोनाल्डोला बोलला होता त्यावेळेस तो फक्त बोलला नव्हता, तर त्यांनी बोलताना ते आतून फील केलं होतं आणि त्यावर 5 वर्ष कष्ट केले होते. आणि हीच आपल्या मनाची ताकद असते. आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो, बोलत असतो आणि ती गोष्ट आतून फील करत असतो, तसंच आपल्या लाईफमध्ये घडत असतं. त्यामुळे मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे, आपण स्वतःबद्दल काय विचार करतो. कारण जे आपण स्वतःबद्दल विचार करत असतो तेच आपल्या लाईफमध्ये घडत असतं.